गोपीचंद पडळकरांच्या मंत्रिपदाआड कोण आलं? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। नुकताच राज्याचा मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली। या निवडीत सांगली जिल्ह्याची उपेक्षा करण्यात आली आहे। जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित मानलं जात होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत येथे पडळकरांसाठी सभा घेतली होती। सदर सभेत बोलताना फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता। तुम्ही गोपीचंदला आमदार करा, मी मंत्री करतो। पण नुकताच मंत्रिपदाचा शपथविधी झाला। पडळकर समर्थक, सांगलीची जनता आणि जत मतदारसंघातल्या जनता पडळकरांना मंत्रिपद मिळणार अशी अपेक्षा होती, पण पडळकरांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही। त्यामुळे पडळकर समर्थक आणि जतची जनता नाराज झाली आहे। पडळकरांच्या मंत्रिपदाआड नेमकं कोण आलं? कुणामुळे पडळकरांचं मंत्रिपद हुकले याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। मंत्रिपद निवडीच्या आधीच पडळकरांनी मार्कडवाडीत सभा घेत शरद पवारांच्यावर पातळी सोडत जोरदार टीका केली होती। या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना खुलासा करावा लागला। पक्ष अशा पद्धतीच्या वक्तव्याचं समर्थन करत नाहीत असं म्हटलं होतं। या टीकेचा आणि पडळकरांच्या हुकलेल्या मंत्रिपदाचा संबंध जोडला जात आहे। अजित पवारांनी दबाव टाकत पडळकरांना मंत्रिपद देण्यास नकार दिल्याची चर्चा जोरात आहे। तसेच जयंत पाटील हे अजित पवार गटाकडून मंत्रिमंडळात समाविष्ट होणार असल्याने त्यांच्यासाठी एक मंत्रिपद रिकामे ठेवण्यात आल्याचीही चर्चा आहे। अजित पवार आणि जयंत पाटील यांनी पडळकरांचा पत्ता कट केल्याची चर्चा जोरात आहे। पडळकरांचे फिक्स असलेले मंत्रिपद हुकल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांच्यात नाराजी आहे। तसेच जत मतदारसंघाला पडळकरांच्या रूपाने पहिल्यांदाच मंत्रिमंडळात संधी मिळणार होती, ती हुकल्याने जतची जनता नाराज आहे।